अगं आई, पाय दाबून देतोय तुझे. दिवसभर किती काम करत असते बरं तू, थकून जाते, पाय दुखतात तुझे, म्हणून पाय दाबून देतोय तुझे. तू बस फक्त शांत. हो माय, आज बरं एवढी काळजी वाटते तुला? मी तर दररोज काम करते, आजच काम केले का बरं? पहिले तर काय बोललाच नाही दादा तुम्हाला. किती काम करते, थकून जाते, पाय दुखतात. हा, आज कशी एवढी काळजी वाटते तुला? हा, आता तब्येत बिब्येत बरी आहे ना तुझी? का काय झालंय आज? अगं काय नाही का आई, काय नाही झालं मला. मी बरं आहे. अगं मला माहिती तू दिवसभर किती काम करत असते. अगं आमचं सगळ्यांचा स्वयंपाक काय, अजून बाबांचं लय नाटकं चालतात. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, म्हणून लगेच बनवते दुसरी भाजी. हा, थोडाफार तरी आराम आहे का तुला? स्वयंपाक तर स्वयंपाक, घरात झाडू पोछा मारायचं, भांडी कपडे धुवायचं, सगळं काम तूच करते आई. मला सगळं माहिती आहे. अगं मी आतापर्यंत का बरं बोललो नाही? तर तुझ्याशिवाय पण कोण करणार आहे का आई? हा, माझं एवढं तर लक्षात आहे. मला स्वयंपाक येत नाही, बाबांना स्वयंपाक येत नाही, आणि बाबा घरी राहत नाही, मी पण घरी राहत नाही. मी कामाला जातो, बाबा शेतात जातात. मग घराचे सगळे जबाबदारी तर तुझ्यावर येते. घराचे सगळे कामं तुलाच करावी लागतात. माय व किती मोठा झाला माझा दादा. माझ्या दादाला सगळं समजतं माय. मी किती काम करते, कशी थकून जाते, कसे माझे पाय दुखतात, सगळं समजतं हो माय माझ्या दादाला. अरे माझा मोन्या, माझ्या तर लक्षातच आलं नाही तो किती मोठा झाला आणि किती समजदार झाला. तुला सगळं समजतं. आई किती काम करते. हा, तुला किती काळजी आहे बरं माझी. हो ना ग आई. अरे आई, मला सगळं समजतं, सगळं दिसतं मला, तू किती कामं करते ते. अरे आता तुझ्याकडून होत नाही. तुझं वय आहे का बरं एवढे कामं करायचं? एकटी कशाला करते ग आई तू? हा, एकटी नको ना करत जाऊ एवढे कामं. तू थकून जाते ना बरं. मोन्या, आता तुला काय सांगायचं? आता मी एकटी काबर करते? आता दुसरं कोणी नाहीये माझ्याशिवाय करणार, तर मग काय करणार आहे बरं? मला तर करावंच लागणार आहेत ना सगळे काम. हा, आणि आता इथं गावात कसं आहे, आपण दुसरी बाई पण लावू शकत नाही कामासाठी. गावात तर दुसऱ्या बाया लगेच मला नावं ठेवतील. मग तिच्याकडून काहीच काम होत नाही, लगेच बाई लावून घेतली कामासाठी. घराचे काम पण तिच्याकडून होत नाही. अरे असे लय लय म्हणजे लय डोक्याला ताप आहे. आणि लय असे टोमणे मारले जातात, तुला काय माहिती दादा. म्हणून आता काय करतो, करून घेते हळूहळू, जसं होतं तसं. आराम करते, लगेच काम करते, थोडा आराम करून घेते, मग काम करते. अगं आई, तू अजिबात नाराज होऊ नकोस ना. हा, टेन्शन अजिबात घेऊ नको. अगं तू इकडे बघ, तू इकडे बघ ना, तू फक्त माझ्याकडे. तुझ्यासाठी एवढी भारी झकास आयडिया घेऊन आलोय ना मी. हा, तू पण जर ऐकशील ना, तू डायरेक्ट नाचायला लागून जाशील. हो का रे मोन्या, तू खरंच अशी आयडिया सांगणार आहे मला? अरे मग सांग ना पटकन. अरे सांग की. अगं आई, सांगतो ना तुला. तू थांब ना फक्त. अगं तू काय लय जास्त टेन्शन घेतेस बाई. हा, तू जास्तच टेन्शन घेते. ती आयडिया अशी आहे ना, म्हणजे तुला लोकांचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. ते आपलं स्वतःचे हक्काचे ते. हा, तुझी मदत पण होणार. म्हणजे घराचे सगळे काम पण होतील. हा, तुला अजिबात टेन्शन राहणार नाही. हे काम करायचे, ते काम करायचे, आणि ही भाजी करायची का ती भाजी करायची, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तू मस्त सोप्यावर बसून राहायचं आणि टीव्ही बघायचं, बस. दुसरं काहीच टेन्शन नाही घ्यायचं. आणि तू बायांचं सांगतेस ना, हं, या आजूबाजूच्या बायांचा काय विचार करतेस तू? अगं तुला असं मस्त सोप्यावर बसून दिवसभर एकदम खुश बघून त्याच बाया तुझ्यावर जडतील. हा, असा उपाय आणलाय मी तुझ्यासाठी आज. हो माय, खरंच खरंच तू असा उपाय आणलाय? अरे देवा, तुला काय माहिती, मी हे ऐकून किती खुश होते, किती खुश होते, तुला काय सांगू. अरे मग आता तू पटकन बोल ना माझा राजा. काय आयडिया आहे तुझी, सांग ना पटकन. मोन्या मोन्या सांग ना रे मोन्या, माझा मोन्या. आता सांगशील का तू पटकन? किती वाट बघायला लावशील तुम्हाला. आता सांग ना. आई, याला उपाय फक्त एकच. तू डायरेक्ट माझं लग्न करून टाक. बस मग. काय राहणार टेन्शन? या कामाची टेन्शन नाही, त्या कामाची टेन्शन नाही. मस्त बसून एन्जॉय करायचं. हा, राहणार आहे का बरं तुला काही टेन्शन? तुझ्या घरामध्ये सून जर आले तर, हा, ती सगळं करणार आहे ना, ती सगळं बघणार आहे. सोडून द्यायचे तिच्यावरती सगळे कामं, आणि आपण मस्त बसायचं आणि आराम करायचं. ही आहे का तुझी आयडिया? आई, अगं काय करतेस ग? का रे ना, तुझे वय तरी आहे का लग्न करायची? हा, मला शिकवायला चालला तो आणि मला उपाय सांगतोय तू. तू पाय दाबायला बसला ना, तेव्हाच मला समजून गेलं होतं. हा, तू काहीतरी मला मशकात लावायला आलेला आहे. अरे अजून 2-3 वर्ष तुझे लग्न नाही होणार. हा, आता काहीतरी काम धंदे व्यवस्थित कर, पैसे वगैरे कमव, तेव्हा तर लग्न करीन ना तुझ्या. एवढ्या लवकर लग्न करून कुठे जाणार आहे तू? तू ना कान खोलून ऐकून घे, व्यवस्थित ऐकून घे माझं. याच्या पुढे जर असा विषय काढला तर बघ, मग तुला डायरेक्ट घराच्या बाहेर हाकलून देईल मी. हा, नाहीतर डायरेक्ट दोन्ही हात पाय बांधून घरातच टाकून ठेवीन. तू त्या सोन्या पिंट्यामध्ये राहून जास्तच बिघडलाय आता. हा, ते काय पण सांगता, एक नंबरचे फालतूक मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये फिरतो का तू? हा, आता वय तरी आहे का तुझे लग्न करायचं? हा,
नाही नाही आई, नाही. आता अजिबात असा विषय काढणार नाही मी याच्या पुढे. नाही, आणि त्या सोन्या आणि पिंट्यामध्ये पण अजिबात जाणार नाही. मी माझ्या माझ्या घरीच राहणार. सॉरी आई, सॉरी.